नमस्ते, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि सगळ्याला शुभ सकाळ। आता वाजलेले आहे सकाळचे 7:30 वाजलेले आहे। चाललेली आहे आपली स्वयंपाकाची लगबग। तर आज बनवणार आहे फ्लावर आणि बटाटा रसा भाजी। मी आज बनवणार आहे जी मस्त अशी। मी त्यासाठी घेतलेला आहे इकडे 2 कांदे कापून घेतलेले आहे, थोडासा कढीपत्ता आणि टोमॅटो आणि थोडासा लसूण सोलून घेतलेला आहे। इकडे मी कढई ठेवून घेतलेली आहे, त्यात आपण 2 वगराळे तेल टाकून घेणार आहे। सकाळची स्वयंपाकाची लगबग असते आणि थोडीशी सुकी न बनवता ह्यात आपण थोडासा रसा बनवणार आहे। तरी फ्लावर चांगला आहे बघा, असं मस्त बारीक निवडून घेतलेला आहे आणि एक पावशेर फ्लावर घेतलेला आहे, 2 बटाटे ह्यात घेतलेले आहेत। छान मस्त आपल्याला रसा भाजी बनवायचे। गरम झालेला आहे तर 1 चमचावर आपण जिरे टाकून घेणार आहे आणि मस्त असा ताजा कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला। असा उबड लसूण कुटलेला आहे ते सुद्धा टाकून घ्यायचे आपल्याला। लसूण चांगला लाल झालेलाच आहे आपला। कांदा टाकून घेणार आहे आपण। सकाळच्या कांद्याला लाल होईपर्यंत चांगलं परतून घेणार आहे। हे बघा इकडे कांदा चांगला लाल परतलेला आहे, तर आता टाकून घेऊया आपण टोमॅटो। टोमॅटोला पण चांगलं परतून घेणार आहे आपण आणि अशा प्रकारे बघा इकडे अशा फोडी करून घेतल्या आहेत। फ्लावर आणि बटाटा घेतलेला आहे। छान मस्त अशी रसा भाजी होती, एकदम साधी सिंपल। हे बघा कांदा चांगला टोमॅटो कांदा चांगलं परतलेला आहे। आता टाकून घेणार आहे आपण 1 चमचा लाल कश्मीरी मिरची टाकायचे आणि 1 चमचा आपला घरचा मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चमचा आपण इकडे हळद टाकून घेणार आहे। आता हे फ्लावर आणि बटाटा सुद्धा आपल्याला ह्याच भाजीमध्ये टाकून घ्यायचे। चांगला याला आपल्याला परतायचे। थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया आणि तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही रसा मस्त कमी जास्त एकदम छान अशी रशाची भाजी लागते। आणि थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। ह्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट वगैरे मसाले काहीच वापरलेले नाही, एकदम साधी सिंपल छान अशी ही भाजी होते। एक आपल्याला आता 10 ते 15 मिनिट छान हिला शिजवून घ्यायची। हे का बघू शकता किती छान मस्त असा कलर सुद्धा आपल्या भाजीला आलेला आहे। आणि सुक्क बनवण्यापेक्षा अशी रसा भाजी जर बनवली तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, भातावर पण खाऊ शकता, चपाती सोबत, भाकरी सोबत। आणि छान असं हे रसा भाजी होती फ्लावर आणि बटाट्याची। आणखीन याच्यामध्ये तुम्हाला वाटाणा किंवा बीन्स वगैरे टाकायचा असेल तरी टाकू शकता। बघा छान आता हे आणखीन एक 5 मिनिट शिजवूया चांगला। आपला बटाटा आणि फ्लावरचा रसा ह्या रशामध्ये उतरला ना एकदम भाजीला छान अशी चव येते, खायला पण छान आणि एकदम मस्त अशी भाजी। आता आपण ही झाकून अजून थोडा वेळ शिजवून घेणार आहे। मैत्रिणींनो 10 मिनिटात ही छान अशी मस्त आपली फ्लावर बटाट्याची रसा भाजी एकदम छान अशी झालेली आहे। खाण्यासाठी तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, भातावर, चपाती सोबत, ज्वारीच्या भाकरी सोबत। मस्त ही रसा भाजी आपली आता खाण्यासाठी एकदम तयारच झालेली आहे। मग आजची साधी सिंपल मी बनवलेली रसा भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा। आवडली असेल तर एक लाईक करा। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा